तम्मा या गावामध्ये आलो आणि या गावामधले जे मंदिर आहे हे मंदिर 400 वर्ष जुने मंदिर आहे आणि यातले काही मंदिर आहे जे की अहिल्याबाई देवीनं बांधले आहेत। मी तर असं ऐकलं की आपल्या महाराष्ट्राची जुनी राजधानी आहे म्हणून हे मानले जाते। हा पुंदव मानल्या जाते। पुंदव तिकडे दक्षिण मानल्या जाते, हा काशी मानल्या जाते, काशी मानल्या तशी इकडे दक्षिणेची मानल्या जाते। तिकडे ती उत्तर मध्ये आणि ही दक्षिण मध्ये। आपल्या दक्षिणेची राजधानी मग हे येते कुंतंबा। असं आहे। वेताळ वगैरे सुद्धा इथे त्यावेळेस राहून गेलेले असा विषय विक्रमादित्य खंडोबारायाची तलवार आहे जी की सगळी इन्फॉर्मेशन इकडे मी स्क्रीनवर लावून देईन आणि ती तुम्ही वाचून घ्या। तर हे बघू शकता मंदिर, खंडोबारायाचं मंदिर आणि हे बघा ते तलवार। हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये। तर सध्या आता मी चाललो कोलतंब्याला आणि आता मी सध्या शिर्डीला आलो होतो आणि मी कोलतंब्याला चाललो होतो। मग आठवण आलं की समाधान भाऊ पण इथंच राहतात, मग यांना कॉल केला की आपल्याला भेटायला आले इथपर्यंत। फार खरंच आभारी त्यांचे आपण की ते भेटायला आले म्हणून। मेन विषय म्हणजे मित्रांनो कारण काय ते मला सांगतो, कारण की त्यांनी त्यांच्या या एटलास सायकलवरती एवढा मोठा त्यांचा प्रवास ते केला आहे, जो की आपला प्रवास किती 1000 किलोमीटर झालेला माझं झालं आहे 7 ते 8 महिन्यामध्ये 5,500 किलोमीटरच्या आसपास झालेलं आहे सायकलवरती। आणि आत्तापर्यंत तेवढं झालं आहे आणि फेब्रुवारी एंडमध्ये चालू आहे की पंजाब आपण सायकल यात्रा करण्याचा चालू आहे प्लॅन। तर त्याच्या आत किंवा त्याच्यानंतर व्हिडिओ पाडला की तिथून पुढं बघत राहा आणि अशाच व्हिडिओसाठी दत्ता भाऊला ना आम्हाला फॉलो करत चला। तर मित्रांनो त्यांनी एक 5-6 महिन्यामध्ये तेवढे 5,000 किलोमीटरची राईड कंप्लीट केली आणि तुमच्या भावाने एक 6 महिन्यामध्ये एक 10,000 किलोमीटरची राईड कंप्लीट केली। आतापर्यंत घरी जाईपर्यंत आपलं 10,000 किलोमीटर कंप्लीट होऊन जाते, कारण की नेपाळ राज्यात जेवढ्या राईड झाल्या टोटल त्या। तर चला मित्रांनो, आता सध्या आपण कोलतंब्याला चाललो, जिथे की सगळ्या प्राचीन गोष्टी आहेत ते पाहायला। तुम्ही या ब्लॉगमध्ये जुळले राहा, तुम्हाला सगळंच मी दाखवतो। चला तर आपण पुंतम्मा या गावामध्ये आलो आणि या गावामधले जे मंदिर आहे हे मंदिर 400 वर्ष जुने मंदिर आहे आणि यातले काही मंदिर आहे जे की अहिल्याबाई देवीनं बांधले आहेत। तर भावांनो असे मंदिर एक नंबर सुंदर मंदिर असं आहे का त्या राजाने काय केलेलं होतं, त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती, तर त्यांनी दौंडी पेटवली होती। तर त्यांना काही लोकांनी सांगितलं तुम्हाला त्या यज्ञामध्ये एखाद्याचा बळी द्यावा लागेल तर तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल। त्यांनी दौंडी पेटवल्यानंतर इथं पुरंगावचे गोरे म्हणून येत। तर मग तो मुलगा मी तर आम्ही 4 भाऊ आहेत ना, बरोबर आहे की नाही। मग माझं बळी गेल्यानंतर जे काही पैसे भेटणार ते माझ्या वडिलांना भेटतील, त्यांना भेटतील। त्यांची परिस्थिती थोडीशी नाजूक होती तर ते बदलते त्यामध्ये पैसे भेटल्यानंतर, बरोबर आहे की नाही। तर तो स्वतः इथं आला, महाराजांना भेटला आणि मी देतो म्हणे बळी। तर मग सगळं यज्ञाचा वगैरे कार्यक्रम चालू झाल्यानंतर त्याची बळी देणार, तर त्या यज्ञामधून ती देवी कवर आली आणि त्या बाळाला झेललं। स्वयंभू मंदिर ते देवीचं यज्ञ असेल असा विषय त्या मंदिराचा। खूप प्राचीन मंदिर आहे इकडे, घृष्णेश्वराचं आहे, मुदगुलेश्वरचं आहे। मग त्या बालकाची गतीत आहे ना समाधी घेतलेली आहे, नंतर ज्यावेळेस वय झालं ना म्हणून तिथे मुदगुलेश्वर मंदिर स्थापन झालं असं। मी तर असं ऐकलं की आपल्या महाराष्ट्राची जुनी राजधानी आहे म्हणून हे मानले जाते। हा पुंदव मानल्या जाते। तिकडे दक्षिण मानल्या जाते, काशी मानल्या जाते, तशी इकडे दक्षिणेची मानल्या जाते। तिकडे ती उत्तर मध्ये आणि ही दक्षिण मध्ये। आपल्या दक्षिणेची राजधानी मग हे येते कुंतंबा। असं आहे। वेताळ वगैरे सुद्धा इथे त्यावेळेस राहून गेलेले असा विषय विक्रमादित्य राजा वगैरे। त्यानंतर त्यांनी 750 सोडल्यानंतर शनी महाराजांचं मंदिर इथं आहे असं आहे। उज्जैनवरून त्यांना इथं 750 सोडण्यासाठी इथं यावं लागलं। म्हणजे आणि तुम्ही बोलले की सगळे 12 जे 4धाम 12 ज्योतिर्लिंग यात्रा म्हणजे हे आहे ते सगळे इथे। तुम्ही घृष्णेश्वर, रामेश्वर सगळे जेवढे आहेत ना, काशीश्वरनाथ सगळे मंदिर, सोमनाथ वगैरे सगळे 12चे 12 ज्योतिर्लिंग इथे। आणि जे स्थापना कधी सगळं साधारण ही जी स्थापना आहे अहिल्या देवींच्या काळात झाली। 400 ते 450 वर्ष ह्या सगळ्या मंदिरांना झालेली आहेत, बरोबर असा विषय। तुम्ही इथे हे पण मंदिर पाहू शकता, म्हणजे एकदम अद्भुत आणि वेगळं आहे काहीतरी। जसं मी रामेश्वरम करून आलो। अच्छा, हा ती पिंड थोडंसं काम चालू आहे ना म्हणून हे केलेली आहे, तुम्ही पाहू शकता, तशी काय अडचण नाही।
तर मित्रांनो तुम्ही पण दर्शन घ्या. आणि आता ही पिंड तुम्ही पाहता बऱ्याचशा ठिकाणी कशाची असते, मार्बल असतं, मार्बल असतं, काळा पाषाण असतं. बरोबर. याची जी पिंड आहे बारीक 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 काळे पाषाण जे आहे त्याची हे थोडंसं जाळीमध्ये काम चालू होतं ना त्याच्यावर आपण घेतली होती आपण. हे बघा छोटे छोटे जे कंकर नाही भगवान तशी ही पिंड आहे बघा. हे सगळे जे आहेत छोटे 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 सगळे त्या पद्धतीने असं पूर्ण म्हणजे पिंड वेगळी होती. तसं नंतर आपण नंतर मी भगवान शंकर आहे तशी तसे असे हे रामेश्वर मंदिर. आणि ही पिंड जशी प्राचीन होती तशी तशीच आहे. आताचं काही सध्याचं काम बनवणं काही नाही, काहीच नाही असं विषय. आणि इथं 2 बालाजींची मंदिरं पण आहेत. ते थोडंसं साफसफाई चालू आहे ना त्याच्यामुळे आपण थोडंसं हे करून ठेवलं असं. पण आता हे जाळी वगैरे काढायची शुभारंभ चालू होणार आहे. कमीत कमी या मंदिराची थोडी साफसफाई तशी तर चालूच आहे आता. बरेच लाईट फिटिंग वगैरे येते. बरोबर. मध्यंतरच्या काळामध्ये काय झालं होतं बरेचसे लोक मंदिराकडे येणं बंद झालेले होते. बरोबर आहे. शुभारंभ चालू झाल्यामुळे बरेचसे लोक आता मंदिराकडे चालले. स्वच्छता साफसफाई या सगळ्या गोष्टी लोक ठेवतात अपडेट करतात असं. समोरची जी नदी आहे नदीचं नाव गोदावरी नदी आहे आणि हे दक्षिण भारताची राजधानी जे की याला काशी पण म्हणले जाते, जे की दक्षिण भारताची काशी. आणि इथले जे मंदिर आहे ते खूप प्राचीन मंदिर आहे कारण की 400 वर्ष जुने मंदिरं. आणि अजून पण इथं 4 धाम 12 ज्योतिर्लिंग जसेचे तसेच आहे. तुम्हाला जे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग म्हणलं पाहायला भेटीन, जे की सगळे इथं एकाच गावामध्ये. आणि टोटल या गावामध्ये 250पेक्षा जास्त मंदिर आहेत आणि खूप प्राचीन मंदिर आहेत. आणि एक ज्योतिर्लिंग आहे त्या आतमध्ये तुम्ही पण पाहू शकता. तर भावानं सध्या आता मामा भाची या मंदिरावर आलो. आणि एक मंदिर आहे मामाचं आणि एक आहे भाच्याचं, की त्यांची एक हे लागली होती पैज की कोण लवकर मंदिर बांधते. तर एक मंदिर थोडं ठेंगणं आहे आणि एक थोडं उच्च आहे. जे की भाच्याचं मंदिर आहे ते थोडं उच्च आहे इकडल्या साईडचं आणि मामाचं मंदिर आहे ते थोडं ठेंगणं आहे. तर असं काहीतरी हे पाहू शकता आपण. माम भाषेचा डव ऐकलं होतं, माम भाषेची वीर ऐकली होती, पण माम भाषेचं मंदिर हे मी पहिल्यांदा ऐकून आलो, जे की इथं आहे पहा. मंदिर जे आहे मल्लिकार्जुन मंदिर आहे, ज्योतिर्लिंग. अरे बाप रे बाप. ज्योतिर्लिंग. आपण सध्या पुलतम्मामध्ये आहे, जे की आपल्या दक्षिण भारताची राजधानी. आणि भावना आपण जेव्हा की इंग्रजाच्या काळामध्ये आपली जी फर्स्ट रेल्वे चालली होती, जे की इथून गोदावरी नदी या पुलावून आहे. तर तुम्हाला दाखवते जे याच रस्त्याने फर्स्ट रेल्वे चालली होती. आणि हा पूल आता म्हणजे एक्सपायर झाला आहे.
ते पण अजूनही इंग्रजांचं पत्र येते की त्या पुलावरून हे नका करू म्हणून. असे इथले एक काका म्हणले आम्हाला. हे पहा, हे आहे ती रेल्वेची पटरी. आणि पलीकडून चांगदेव महाराजांचं मंदिर आहे ते पहा. आणि असेच कमी जास्त 250 मंदिर इकडे आहेत, जे इकडल्या भागात नदी आहे तिकडल्या काठावर समोरच्या साईडला असे मंदिर आहेत. तर हाच तो पूल आहे जो की इंग्रजांनी बांधला आहे इंग्रजांच्या काळामध्ये. आणि भावांनो खरं सांगतो, हा पूल खूप जुना पूल आहे. आणि हा रेल्वे आली वाटते, आवाज मारू राहिली इकडे पहिले जीव घेते रेल्वेले. तर असा काहीतरी हा पूल. आणि भावांनो याची एक्सपायरी हे झालेली आहे, तरी हा पूल अजून बी मजबूत आहे जसा तसा. इथले गावातले काका म्हणले की अजून बी इंग्रजाचं पत्र आलं की ते हा पूल आहे, याच्यावरती हे म्हणजे रेल्वे चालू नका किंवा काही XYZ तर आला असेल. तर त्यांनी आम्हाला सांगलं होतं की असं त्याचं पत्र आलं होतं म्हणून. तर असा काहीतरी हा रोड बघू शकतो. आणि हा रोड आहे तो नवीन आहे आणि हा इंग्रजांच्या काळातला आहे बघा. तर असा काहीतरी हा इंग्रजांच्या काळातला पूल. हे बघा, ये हुई ना बात. हे बा रेल्वे 6 किलोमीटर लंबा ट्रेन है, मालूम है? क्या बात कर रहे हो? हाँ, जाने में 8 घंटा लगता है. नहीं आधा घंटे में 2 मिनिट में. सध्या पुलतंबा या गावामध्ये. आणि हा जो की माझ्या मागं तुम्ही हा पूल पाहू शकता, हा गोदावरीच्या नदीच्या वर आहे. आणि हा इंग्रजांच्या काळामधला पूल आहे. अजून बी याच्यावरून रेल्वे जाते मित्र हो, जो की इंग्रजांच्या काळामधला पूल आहे. आपल्या भारतातली सगळ्यात पहिली रेल्वे जी की इथूनच चालू झाली होती. आणि आपल्या समोरून रेल्वे येऊ राहिली, पाहू शकता. हे बा रेल्वे. आणि इंग्रजांच्या काळामधून म्हणजे जो पूल आहे त्याच्यावरून रेल्वे चालली आता. हे बा तर मित्रांनो, हे पहा अशी काहीतरी रेल्वे जे की या पुलावरून चालली. आणि हे बघू शकतो सगळं म्हणजे हे कसं वेगळंच आहे.
मंदिरामध्ये खंडोबारायाची तलवार आहे, जी की सगळी इन्फॉर्मेशन इकडे मी स्क्रीनवर लावून देईन आणि ती तुम्ही वाचून घे जा. तर हे बघू शकता मंदिर, खंडोबारायाचं मंदिर आणि हे बघा ते तलवार. तर घेऊन घ्या मित्रांनो तुम्ही पण दर्शन. तर पुंतमामधले काही मंदिरं फिरून आपण या मंदिरावरती आलो. या मंदिरावरती जे गावकरी मंडळी होती त्यांना आपल्याला विचारलं की तुम्ही कुठनं आले. मी सांगलो मी शेगावचा आहे आणि मी संपूर्ण भारत यात्रा करते, गेले 6 महिने झाले. तर त्यांनी शॉल आणि नारळ आणलं आणि आपला मस्तपैकी एक छोटासा सत्कार केला. तर खरंच मित्रांनो गावकरी मंडळी खूप म्हणजे चांगले होते आणि त्यांचा बोलण्याचा सगळा स्वभाव पण खूप आवडला मला. आणि आपला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे हा व्हिडिओ शेअर करा, कारण की सगळ्यांना माहीत पडलं पाहिजे. खूप असे प्राचीन मंदिरं जे की इथं आहेत आणि हे मंदिरं मी एक दिवस इथं स्टे करून 1-2 दिवस तुम्हाला संपूर्ण दाखवून पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.